हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ. केदार दिघेंकडून ट्विट. ज्या दिघे साहेबांना आपण देव मानतो त्यांच्या फोटोसमोर असं होणं हे दुर्दैवी. केदार दिघेंची शिंदे गटावर टीका. दिघे साहेब, प्रत्येक ढोल पथकांना बक्षीस म्हणून पैसे द्यायचे, पण ज्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांनी पैसे दिले ती पद्धत चुकीची. खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. तर पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचीही माहिती. अजित पवारांचा रस बारामतीतच. त्यांचा डीएनएही बारामतीचाच आहे. बारामतीमध्ये रस नसल्याच्या अजित पवारांच्या विधानावर तटकरेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 संभाव्य उमेदवार ठरले. पक्षांतर्गत बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. तर अजित पवारच बारामतीतून लढणार असल्याचं बैठकीतून स्पष्ट. संभाव्य यादीत कोणतंही तथ्य वाटत नाही. जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असून महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील. बावनकुळेंची प्रतिक्रिया. शिवसेनेचीही 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल. मुख्यमंत्री शिंदे 1-2 दिवसात यादी जाहीर करतील असा अंदाज. गुलाबराव पाटलांची माहिती. महाविकास आघाडी आणि घटक पक्ष मिळून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू. शिंदे, फडणवीस, अजित पवारही खासगीत महाविकास आघाडीबाबत हाच आकडा देतील. संजय राऊतांचा दावा. मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कांदा आणि बासमती तांदूळावरील किमान निर्यात मूल्य रद्द. कांदा आणि बासमती तांदूळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा. आजपासून बँका 5 दिवस बंद. शनिवार रविवार नंतर ओणम, थिरुवोनम, ईद ए मिलाद, इंद्रजत्रा आणि श्री नारायण गुरु जयंतीनिमित्त बँकांना सुट्ट्या. अतिवृष्टीनं गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान. 4 नागरिक, 48 जनावरांसह पोल्ट्री फार्ममधील 3000 कोंबड्यांचा मृत्यू. पुणे जिल्ह्यातील झिका रुग्णांची